हिला बघितलंस ना, तू एवढा बजर वाजवतेस पण अजून कोणीही आलं नाहीये. What the hell is happening? काय चाललंय? काय चाललंय तुझं लीला? लीला, तू कधी असा बजर वाजवून घर डोक्यावर घेऊ शकत नाहीस. पण मी तर सगळ्यांना खीर खायला बोलवले. आज बाप्पाला प्रसाद म्हणून केली होती. आता प्रसादाला नाही म्हणू नका प्लीज लीला, या कारणासाठी सगळ्यांना गोळा करणं गरजेचं होतं का? दुर्गा, तिच्याशी वाद घालून काही उपयोग होणार आहे का? आणि बरोबर आहे, प्रसादाला कोणी नाही म्हणू नये. चला बसा सगळ्यांनी. करा सुरुवात. आजी, अहो पाणी देऊ का? लीला, तू मला म्हणाली होतीस की मला गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवायचा आहे अगदी मनापासून, म्हणून मी तुला परवानगी दिली. आजी, मी खरंच मनापासूनच खीर बनवली आहे. याला मनापासून खीर बनवणं म्हणतात का? हे काय आहे? काय घातलंयस यामध्ये तू? हो ना, खारट लागतेय ना जरा. नाही आजी, खारट कसं शक्य आहे? मी साखरच घातली होती. काहीतरीच काय, खीर गोड आहे. हो, माझी पण खीर गोडच आहे. माझी खीर नासली आहे. हसलेली नाही आजी, आमची खीर तर खूप छान आहे. हो, काय चाललंय? काय गोंधळ आहे? लीला, तू काय केलंयस? मी काही केलं नाहीये दुर्गा मॅडम. हे सगळं ना लक्ष्मी मॅडमनी केलंय. मी माझ्या खीरीत मीठ घातलं आणि माझी खीर नासवली. काहीतरीच काय बोलते? मी काहीही केलेलं नाहीये. तुम्ही नाही तर मग सरस्वती मॅडमनी केलं असेल. मी नाही नाही नाही, मी नाही काही केलं. मी तर लक्ष्मी वहिनींसोबत होते. विचारा तुम्ही वहिनींना. इनफ लीला, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी घरातल्या लोकांवर खोटे आरोप करू नकोस तू. मी काही खोटे आरोप करत नाहीये. मी खरं तेच बोलतेय. हे सगळं ना लक्ष्मी मॅडम आणि सरस्वती मॅडमनी केलंय. कारण आजींसमोर माझं चांगलं इम्प्रेशन आहे ना, ते यांना खराब करायचं. मी आजारी होते तेव्हा तिखट खिचडी खायला दिली होती यांनी मला. काल त्या धुपाच्या जागी साप गोळ्या पण यांनीच ठेवल्या. आणि आता हे सगळं खिरीचं प्रकरण. लीला, मी तुला आधीच सांगितलं होतं की कुठल्याही पुराव्याशिवाय तू कोणावरही आरोप करू शकत नाहीस. माझ्याकडे पुरावा आहे. पुरावे? ठीक आहे ना मग. लीलाकडे जर का पुरावा आहे आणि तू
त्या पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलंस तर या घरात त्या माणसांना जागा राहणार नाही. जर का हे कृत्य लक्ष्मी किंवा सरस्वतीने केलं असेल तर त्यांनाही हे घर सोडून जावं लागणार. काय? कारण या घरच्या सुनेला त्रास देणाऱ्यांना, घरच्या आनंदात उत्सवात मुद्दाम मिठाचा खडा टाकणाऱ्यांना या घरात जागा नाही, जागा नाही. घराबाहेर आजी पण पण आम्ही काहीच केलं नाहीये. मग घराबाहेर कशाला जाऊ आणि काही पुरावे पण कसे येतील ना. आम्ही खरंच काही नाही केलंय. हो आजी, आम्ही का काही करू? हो एजे आम्ही खरंच काही नाही केलं. खरंच सांगते, मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मी आणि लक्ष्मी वहिनी तर वर होतो. वहिनी हो ना? हो. एजे हे हे जे काही केलं ना ते श्वेताने केलं. तिखट खिचडी केली होती ना ती हिची आयडिया होती. आणि धुपाच्या जागी साप गोळ्या ठेवल्या ना त्या पण हिनेच ठेवल्या होत्या. आणि मला खात्री आहे हे खिरीमध्ये मीठ टाकलं ना ते पण हिनेच केलं असणार. कारण हिला लीलाला त्रास द्यायचा ना म्हणून ही असं वागते. सर्व असं काय बोलतेस? वहिनी नाही ह्या वेळेस मी नाहीये तुमच्या टीम मध्ये. तुमच्या बहिणीची शिक्षा मी का भोगायची? सरू काही काय बोलतेस तू? कशावरून मी हे सगळं केलंय? काय काय पुरावे काय आहेत तुझ्याकडे? श्वेता, पुरावा माझ्याकडे. दाखवते. ते सापगोळीचं प्रकरण मी अजिबात केलं नाहीये. ओके? अय्या, किती खोटं बोलते. वहिनी हिनेच सांगितलं होतं ना आपल्याला धुपाच्या जागी सापगोळ्या हिने ठेवल्या. तू खोटं का बोलतेस? आम्हाला हे सगळं माहित होतं सरस्वती. लीला मला कधीच नाचलेली खीर देणार नाही. माझी खीर गोडच होती. पण या घरामध्ये एक चोर होता. तो हे सगळं करत होता. त्याला पकडायचं होतं. बरोबर ना श्वेता? लीलाला ज्या वेळेला मी खीर बनवायची परवानगी दिली ना त्याच वेळेला माझी खात्री पटली होती ही जाणार. लीला जे काही काम करतेय त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकणार आणि लीलाची मज्जा बघत बसणार.
म्हणून आम्ही सगळी आधीच काळजी घेतली होती, कळलं? आई अभिराम, श्वेतानेच हे सगळं केलंय, त्यात आश्चर्य वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये. पण लीलानं जर का हे सांगितलं असतं तर कोणाचा विश्वास बसला नसता, म्हणून या तिघींकडनं मला बदलून घ्यायचं होतं. अभिराम, म्हणून आम्हाला हा सगळा खटाटोप करावा लागला. सांगते, मला खात्री आहे की हे श्वेतानेच केलंय, पण जर तिला थेट विचारलं ना तर ती कधीच मान्य करणार नाही. नाही, आपण थेट विचारायचंच नाहीये ना लीला. आपण असं काहीतरी करूया की जेणेकरून खरा गुन्हेगार कोण आहे ते आपोआपच कळेल आपल्याला. म्हणजे हे बघ, गुन्हेगाराला पाठीशी घालणारा देखील तितकाच दोषी असतो, है ना? मग आपण पाठीशी घालणाऱ्यांनाच त्या गुन्ह्याची झळ पोहोचूया, म्हणजे सत्य काय आहे ते बाहेर येईल आणि खरा गुन्हेगारही आपल्याला कळेल. आजी, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय, काय करायचंय आपण? मी जरा विचार करते काय. मला पण तू एक काम कर, तू किचन मध्ये जा आणि कॉफीसाठी पाणी गरम करत ठेव, मी आलेच तिकडे. आजी, कॉफी. तू जा तर खरं, बघते ना, पुढचं पुढे बघूया आपण. जा जा जा. बरं बरं, ठीक. आणि मग मी आणि आजींनी मिळून हा प्लॅन केला. पण मी काहीच केलं नाहीये. जे लीला खोटं बोलतेय सरळ, ती उगीच मला फसवण्यासाठी. लक्ष्मी, सरस्वतीनी जे काय सांगितलं ते खरं आहे का? श्वेता मुद्दामून लीलाला त्रास देत होती हे तुला माहिती होतं? आई, सांग सांग, मी काही नाही केलंय, सांग. आई, जे मी खरं सांगते तुम्हाला. I do not need any explanations. श्वेता तुझी बहीण आहे म्हणून तिला या घरात राहू दिलं, पण ती या घराच्या लोकांच्या विरुद्ध प्लॉटिंग करत होती, त्यामुळे तिला या घरात आता जागा नाही. तिला बाहेरचा रस्ता दाखव आणि तिला या घरातनं बाहेर जायला सांग. आउट नाउ. I'm sorry, श्वेता. नाही नाही, मी कुठेही जाणार नाहीये. हे बघ, आजी आणि दुर्गा बहिणींनी माझ्या आईला वचन दिलं होतं की जहागीरदारांमुळे माझ्यावर अन्याय झालाय आणि ते मला न्याय मिळवून देणार आहेत, त्यामुळे मला जोवर न्याय मिळत नाही मी इकडनं कुठेही जाणार नाहीये. बरोबर आहे तुझं श्वेता. जहागीरदारांमुळे खरंच तुझ्यावर अन्याय झाला असंच वाटलं होतं मला, म्हणूनच इतके दिवस तुला या घरात राहू दिलं होतं मी. पण लीलावर सूड उगवण्याच्या नादात तू इतकी आंधळी झालीस की आता तुझ्यामुळे जहागीरदारांवर अन्याय होते हेही तुला दिसलं नाही. आलेल्या पाहुण्यांचा अपमान करायचे आमची रीत नाहीच आहे श्वेता, पण आय एम सॉरी. लक्ष्मी, तुला हिला घराबाहेर काढावंच लागेल.
सॉरी श्वेता. दीपक गाडी काढा. ही लीला वाटते तेवढी साधी नाहीये. बरोबर माझ्या प्रत्येक माणसाचा पत्ता कट करत चालली आहे. आधी विक्रांतला जेलमध्ये पाठवलं, मग साळुंकेचं लोन फेडलं आणि आता श्वेताला घराबाहेर काढलं. हिला बावळट समजून मी सगळ्यात मोठी चूक केली. आता सगळ्यात आधी या लीलाचाच बंदोबस्त केला पाहिजे. तिला एक मत्सरासूर नावाचा राक्षस होता. तो असाच देवांचा मत्सर करायचा, त्यांना त्रास द्यायचा. तेव्हा गणपतीनं वक्रतुंड अवतार घेतला आणि त्या मत्सरासुराचा नाश केला. असंच असतं, इतरांचा जे मत्सर करतात ना, त्यांचा शेवट हा असाच होतो. हे जे पण ना, मी सांगत होते त्यांना, मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा. पण नाही, हे ना दरवेळी स्वतःच खरं करतात आणि मला सगळं सिद्ध करायला लावतात. नेहमी मी चुकले की ते मला देतील ती शिक्षा मी सहन करते ना. मग आता एजेंना पण शिक्षा भोगायलाच लावायची. पण काय शिक्षा देऊ? परफेक्शनिस्ट एजंटसाठी हीच शिक्षा बरोबर आहे. लीला, रूमची अवस्था अशी का केली आहेस? लीला, आय एम आस्किंग यू समथिंग. काय बोललात का? लीला, बस मी एक दिवस आपल्या रूम मध्ये नाही आलो तर तू एवढा एवढा पसारा करून ठेवलास रूम मध्ये. आपली रूम काय आहे जे? अहो, काल रात्रीच तुम्ही म्हणालात नाही का की आपल्यात आपलं असं काहीच नाहीये, तुम्हाला माझ्या बरोबर काही शेअर करायचं नाहीये. ते मी रागात बोलतो. मग मी पण आता तोऱ्यात बोलते. तुम्हाला जर वाटत असेल ना मी हा सगळा पसारा आवरावा, तर तुम्हाला मला वचन द्यावं लागेल. व्हॉट वचन? मी तुला असं कुठलंही वचन देणार नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. काय लीला? लीला, काय चाल हे काय? लीला, स्टॉप स्टॉप प्लीज स्टॉप. देतो वचन. आता कसं? काय वचन? ते मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगेन. दिस इज ऍब्सोल्युटली नॉनसेन्स. आणि हे ब्लॅकमेलिंग आहे. मी असं तुला कुठलंही प्रॉमिस देणार नाहीये विदाउट नोईंग. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. लीला, लीला, प्लीज प्लीज स्टॉप इट. प्लीज स्टॉप 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 प्लीज स्टॉप. मी देतो प्रॉमिस. बोल. पिंकी, प्रॉमिस करा की मी मागेन ते तुम्ही द्याल आणि मागेन तेव्हा द्याल. प्रॉमिस?